नमस्कार मित्रांनो, LLB 3 इयर CETचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याच्यासाठी फी किती आहे आणि अर्ज करताना काय-काय सोबत हवं, या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. तसेच CETचा फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा, त्याच्यानंतर CETची फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय, CETची परीक्षा कधी असणार आहे, त्यासोबतच LLB सोबतच B.Ed, D.Ed, MST CET, MBA CET या संदर्भात सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच LLB 3 इयर CETचा फॉर्म कसा भरावा याची A to Z माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला तर मग सुरुवात करू. थ्री इयर LLBचा फॉर्म कसा भरायचा ते आज आपण पाहणार आहे आणि CETचे वेळापत्रक हे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेले आहे. तर या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आपण फॉर्म भरायला सुरुवात करू. त्याच्यानंतर इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन करू. तर या ठिकाणी फुल नेम विचारलेले आहे. तर तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे त्या पद्धतीने इथे नाव टाकून घ्यायचं आहे. जर मार्कशीटवर पहिलं आडनाव असेल तर आडनाव टाकून नावाने सुरुवात करायची आहे. या ठिकाणी नाव टाका. त्याच्यानंतर खाली ईमेल ID विचारला आहे. तर या ठिकाणी व्हॅलिड ईमेल ID टाकायचा आहे. फ्युचर रेफरन्ससाठी तो आपल्याला उपयोगी येईल. याच्यानंतर खाली पासवर्ड विचारला आहे. या ठिकाणी एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. जसे की नाव, त्याच्यानंतर @ देऊन कोणता तरी नंबर, या पद्धतीने दोन्ही पण पासवर्ड टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती आपल्याला OTP येणार आहे. त्या पद्धतीने इथं OTP टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख चुकवू नका, कारण हॉल तिकीट वेळी जन्मतारीख महत्त्वाची लागते. त्याच्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करू. या ठिकाणी ID पासवर्ड आपला तयार झालेला आहे. तर या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. हे या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे. इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं रिलिजन कोणतं येतं ते आपण इथे लिहायचं आहे. या ठिकाणी विचारतं की तुम्ही खेडेगावमधून राहता का शहरातून. जर खेडेगाव असेल तर रुरल करा, जर शहर असेल तर अर्बन करून पुढे जायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला मातृभाषा सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. उत्पन्न हे तुम्ही अंदाजे लिहिले तरी चालेल. आत्ता काय त्याचं घेणं देणं जास्त काही नसतं. तर या ठिकाणी मी आत्ता 50,000 ते 1,00,000 हे सिलेक्ट करतो अंदाजे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस चेक करायचं आहे. येथे का मॅरिड असाल तर एस करून तिथं आपल्या स्पाऊसचं नाव टाकायचं आहे किंवा पती किंवा पत्नी यांचे नाव टाकायचे आहे. जर अनमॅरिड असाल तुम्ही तर त्या ठिकाणी अनमॅरिड करून पुढे कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी मी नाव टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस असेल तो व्यवस्थित टाकून घ्या ॲट पोस्ट यानुसार. त्याच्यानंतर तालुका टाकून घ्या. त्याच्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करायचा आहे इथे. तर राज्य व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायला विचारेल, तर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्या तालुक्यात तुमचं गाव कोणतं आहे ते गाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड या कॉलममध्ये भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर झाल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे. जो आधी दिलेला मोबाईल नंबर आहे तोच इथे टाकला तरी चालेल. तर त्याच्यानंतर करस्पॉन्डंट ॲड्रेस तो विचारेल हेच बरोबर टाकायचं आहे का, तर त्या ठिकाणी क्लिक करून पुढे जायचं. तर या ठिकाणी विचारेल तुमचे स्टेट महाराष्ट्र आहे का, तर येस करायचं. त्याच्यानंतर मायनॉरिटीमध्ये आहे का विचारेल तर नो करायचं. डिसेबिलिटी आहे का विचारेल तर नो करायचं. तिथे असेल तर येस करून घ्यायचं. त्यानंतर विचारेल तुमची 10वी कधी उत्तीर्ण आहात, तर ते वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज होते तर ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीला कोणता बोर्ड आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. जो कोणता बोर्डमधून तुमचं 10वी झाले असेल ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमची 10वी कोणत्या राज्यातून झाली ते इथे सिलेक्ट करायचं. ते विचाराल 12वी तुम्ही आत्ता 12वीला आहात का तुमची 12वी होऊन गेली आहे, तर झालेल्यांनी नो करा आणि ज्यांनी 12वीला आहेत त्यांनी एस करा. तर 12वी कधी उत्तीर्ण आला ते लिहा. त्यानंतर बोर्ड सिलेक्ट करा. याच्यामध्ये 12वीचे आपल्याला मार्क्स टाकायचे आहेत. टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स. हे तो ऑप्टेन टाकल्यानंतर खाली टोटल टाकायचे आहेत, कितीपैकी तुमची होती ते. त्यानंतर इथं आउट ऑफ मार्क टाकल्यानंतर आपल्याला टक्केवारी इथे ॲटोमॅटिक दिसेल की एवढे टक्के पडले होते. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. या ठिकाणी आपला डाटा सेव्ह झालेला आहे.
तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. तर पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण LLBचा फॉर्म भरतो तर LLBला रजिस्ट्रेशन करताना इथे सिलेक्ट करा. वरती पाहू शकता, वरती UGसाठी, खाली PGसाठी आहे. तर LLB हे हायर एज्युकेशनमध्ये येतं, तर हे LLB आपण सिलेक्ट करतो इथे. सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे एक इन्फॉर्मेशन येतील. या इन्फॉर्मेशन पूर्णपणे वाचून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता SC ST OBC VJNT वगैरे सर्वांसाठी 800 रुपये फी आहे आणि ओपनसाठी इथे 1000 रुपये फी आहे असे दाखवत आहे. तर बाकीची प्रोसेस तुम्ही वाचून ह्या बटनावर क्लिक करून तुम्ही ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण हा फॉर्ममध्ये येऊ. या ठिकाणी आपण भरलेली इन्फॉर्मेशन सगळी आपल्याला दिसेल. ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. स्पेलिंग वगैरे सगळे व्यवस्थित चेक करून बघून भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यासोबत आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर तयार होतो आहे. हा आपल्या ॲप्लिकेशन नंबर आपल्याला एका ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला याचा मेसेज पण येतो. त्याच्यानंतर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप आपल्याला इथे इनकम्प्लीट आहे, ती पूर्ण करून घ्यायची आहे. चला तर सुरुवात करू त्याच्यासाठी. तर ते विचारेल तुमचे कास्ट कोणती आहे, तर कास्ट टाकून घ्यायची आहे. जी कोणती कास्ट असेल तर त्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर विचारेल EWS आहे का, असेल तर येस करून त्याची माहिती टाकायची, नसेल तर नो करायचं आहे. या प्रकारे सर्व माहिती बघून टाकून घ्या. तर या ठिकाणी विचारेल तुम्हाला ग्रॅज्युएशनमधून करायचं आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन. माझं ग्रॅज्युएशन झालं तर मी ग्रॅज्युएशन याच्यावरून क्लिक करतो. त्यानंतर विचारेल 1975 आधी तुमची 10वी-12वी झाली आहे, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची आहे. तर आपली 10वी-12वी टाकून झालेली आहे आधी टाकलेले आहे रजिस्ट्रेशन करताना. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनची माहिती टाकून घ्यायची आहे. त्यासाठी ॲड क्वालिफिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी आपण 12वीची इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घेऊ, बरोबर आहे का. या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन बरोबर आहे तर आपण क्लोज करूया इथे. त्याच्यानंतर ॲड क्वालिफिकेशन याच्यावर क्लिक करून आपण क्वालिफिकेशनचे डिटेल्स भरू. तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं ते इथे सिलेक्ट करायचं आहे. BA BSc BCom वगैरे काय असेल ते इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी स्टेट कोणते आहे ते स्टेट सिलेक्ट करा. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं क्वालिफिकेशन झाले ते इथे सिलेक्ट करा युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता ग्रॅज्युएशनला आहात का पास झाला ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर पास झाला असेल तर खाली त्याची टक्केवारी टाकायची आहे. मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स किती टाकल्यानंतर तिथे पर्सेंटेज दाखवेल. तर पर्सेंटेज दाखवल्यानंतर त्याचा क्लास कोणता भेटला आहे ते इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे तुमचं कधी झालं त्याची पासिंग मंथ आणि इयर टाकायचं आहे. ते मंथ आणि इयर हे आपल्या सर्टिफिकेटवर असतं, त्याच्यावरचं बघून सेम आपल्याला इथे टाकायचं आहे. याच्यामध्ये चूक काही करू नका. त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी सर्टिफिकेटवरचं पाहून या ठिकाणी मंथ आणि इयर हे टाकून घेतोय. याच्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करू. तर या ठिकाणी पाहू शकता ग्रॅज्युएशनचे डिटेल्स आपण इथे भरलेले आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करू. तर या ठिकाणी आपल्याला 4 रेफरन्स द्यायचे आहेत एक्झाम सेंटरचे. तुमच्या गावापासून किंवा सिटी जवळपासून कोणते सेंटर जवळ आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे. आमच्या गावापासून सांगली, सातारा, कोल्हापूर हे पुणे हे 4 सेंटर जवळ येतात, तर ते मी 4 सेंटर इथे टाकून घेतो आहे. तुम्हाला हवं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर इथे सेंटर टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी पहिल्यांदा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी ओपन हे बटन दिसेल, याच्यावर क्लिक करून फाईल्स मॅनेजरमध्ये येईल. तर या ठिकाणी आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर त्या फोटोवर क्लिक करू आणि ओपन करू. तर पाहू शकता इथं फोटो आलेला आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करू आपण. तर हा फोटो अपलोड झालेला आहे. तसंच या पद्धतीने सही पण तशीच ॲड करायची आहे. इथे ओपन करू. त्याच्यानंतर इथं सही हे सिलेक्ट करू आपण, सहीचा फोटो आणि ओपन करू. तर या ठिकाणी क्रॉप करायचा असेल तर या पद्धतीने करू शकता क्रॉप, नसेल तर डायरेक्ट अपलोड या बटनावर क्लिक करू.
तर या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड झालेला आहे. तर त्यानंतर सेव्ह प्रोसीड या बटनावर क्लिक करू. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये आय डी प्रूफ, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आय डी, बँक पासबुक, आधार कार्ड यापैकी कोणतीही करू शकता. आधार कार्ड सोपी प्रोसेस तर ते आपण ते करू. या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड हे सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड हे दोन्ही बाजूचं असावं. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करू. तर या ठिकाणी व्ह्यू बटनावर बघून आपण आधार कार्ड अपलोड झालेलं. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी हे सगळी इन्फॉर्मेशन पाहून घ्या. जर एखादी इन्फॉर्मेशन स्पेलिंग वगैरे चुकीचं असेल तर समोर दिलेल्या एडिट बटनावर क्लिक करून ते व्यवस्थित करू शकतो आपण. सर्व माहिती पाहून झाल्यानंतर एकदा पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्या माहिती. काही बदल वगैरे करायचा आहे का, नसेल तर पुढे जाऊ आपण. प्रोसीड आणि पेमेंट या बटनावर क्लिक करू. तर पाहू शकता इथे एस बटनावर क्लिक करायचं आहे. एस बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवेच्या ऑप्शनवर आपण येऊ. तर ओपनसाठी 1000 फी आहे आणि बाकी सर्व कास्टांना 800 रुपये फी आहे. त्यानंतर 1000 पेमेंट दाखवल्यानंतर प्रोसीड आणि पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर हे सर्व ऑप्शन आहेत. ह्या कोणत्या पण ऑप्शनपैकी एका ऑप्शनवर आपण क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे. सर्वात सोपं UPI आहे. तर UPIचा हा नंबर दिसेल. तर हा QR कोड आहे. तर या ठिकाणी 1008 रुपये दाखवते, सॉरी 1001.18 पैसे दाखवतं. 1.18 पैसे हे त्यांची प्रोसेसिंग फी असते. तर हे आपण स्कॅन करून घेऊ. हे मोबाईलच्या QR कोडवरून स्कॅन करून घ्यायचं आहे. गुगल पे, फोनपे काही कोणतं पण ऑप्शन असेल तुमच्याकडून त्याच्यावरनं हे पेमेंट स्कॅन करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलच्या स्कॅन करून झाल्यानंतर हे पेमेंट ॲटोमॅटिक रिजनरेट होईल. याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, LLB सारखंच MST CET, MBA CET, LLB 5 इयर सर्व प्रकारचे फॉर्म याच पद्धतीने भरायचे आहेत. आणि ह्याची एक्झाम आय थिंक याची मार्चच्या दरम्यान ह्याची एक्झाम असणार आहे. ते वेळापत्रकमध्ये तुम्ही पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लिंक, त्याच्यावर क्लिक करून पाहून घ्या. या ठिकाणी आपल्या मोबाईलमधलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता हा इंटरफेस आलेला आहे इथे पेमेंट सक्सेसफुल नावाचा. तर या ठिकाणी आपल्याला बॅकचं बटन दाबायचं नाही किंवा पेज रिफ्रेश करायचं नाही. ते ॲटोमॅटिक पेज हे रिजनरेट होईल. त्याच्यानंतर आपलं या ठिकाणी पाहू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ॲटोमॅटिक प्रिंटचा ऑप्शन येतो. त्या ठिकाणी प्रिंट या ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करून याची प्रिंट तुम्ही काढू शकता. याच पद्धतीने आपल्या इथे CETचा फॉर्म भरून सक्सेसफुल झालेला आहे. कंप्लीट याची प्रोसेस झालेली आहे. जर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्यांना CETचा फॉर्म भरायचा आहे तुमच्या मित्रांसोबत त्यांना शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.